नमस्कार, स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसमध्ये मी विजय घोडे आपलं स्वागत करीत आहो आणि आता बातमी आहे तेल्हारा शहरातून। तेल्हारा शहरात काल दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी वंचित बहुजन युवक आघाडी तेल्हारा तालुक्याच्या वतीने शहरात ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। यामध्ये नागरिकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला। यावेळी युवक आघाडी तालुका अध्यक्ष जिया अहमद शाह, महासचिव राजेश दारोकार, संघटक अनंता इंगळे, तेल्हारा पंचायत समितीचे सभापती आम्रपालीताई गवारगुरू, वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष अशोक दारोकार, महिला आघाडी विद्याताई शामस्कर तसेच युवा आघाडीचे पदाधिकारी अनवर खान, कपिल तायडे, पवन भुडके, विशाल तायडे, नागेश तायडे, प्रफुल्ल मोरे, निखिल तायडे, अजय गवई, विफिल तायडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। या संदर्भात माहिती वंचित बहुजन युवा आघाडी तेल्हारा तालुका प्रसिद्धी प्रमुख रोहित हिवराळे यांच्याकडून प्राप्त झाली असून ही ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम उद्या म्हणजे 16 डिसेंबर 2024 पर्यंत चालणार असून यापुढेही ईव्हीएम विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचेही सूत्रांकडून प्राप्त झाले आहे। या संदर्भात युवक आघाडी तालुका अध्यक्ष जिया अहमद शाह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया। श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आव्हानानुसार तसेच राजेंद्रभाऊ पातोडे प्रदेश महासचिव वंचित बहुजन युवा आघाडी यांच्या मार्गदर्शनानुसार आज तेल्हारा तालुका वंचित बहुजन युवा आघाडीतर्फे ईव्हीएम हटाव मोहीम, स्वाक्षरी मोहीम ही राबवण्यात आली। या स्वाक्षरी मोहिमेला तेल्हारा शहरामध्ये खूप मोठा प्रतिसाद भेटलेला आहे आणि हा प्रतिसाद याच्यासाठी भेटला आहे कारण लोकांच्या मनात ईव्हीएमविषयी खूप मोठी शंका आहे आणि शंका नसलेल्या निवडणुका या ठिकाणी व्हायला पाहिजे। उमेदवार जे लोकांच्या मनातील आहे ते निवडून यायला पाहिजे। सरकार लोकांच्या मनातील निवडून यायला पाहिजे। इथं लोकशाही साबित राहायला पाहिजे। म्हणून आमचा ईव्हीएमला विरोध आहे आणि ईव्हीएम जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालू राहणार आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात हा लढा अजून तीव्र करू। जोपर्यंत ईव्हीएम हटणार नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही। आगे आगे देखिए होता है क्या।